बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यासंदर्भात। एकनाथ शिंदे आज नांदेड दौऱ्यावर आहेत। नवा मुंढा मैदानावर आज त्यांची आभार सभा होणार आहे। एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात येते। एकनाथ शिंदे आभार सभा घेणार आहेत। दरम्यान 1 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेच्या माध्यमातून ते आता काय संवाद साधणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। या सभेच्या ठिकाणाहून आढावा घेण्यात आलाय। नवा मुंढा मैदानावर आभार सभा होणार आहे। एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे। आपले प्रतिनिधी कमलाकर बिरादर आपल्यासोबत जोडलेले आहेत। कमलाकर, एकनाथ शिंदे यांची आभार सभा या ठिकाणी होणार आहे। 1 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे। काय अधिकची माहिती, कशा प्रकारे तयारी करण्यात आली आहे? बरोबर आहे नीलम, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नांदेड दौऱ्यावरती आहेत। विधान सभेची निवडणूक झाली, त्याच्यातलं जे यश मिळालं त्यामुळं त्यांनी आभार यात्रा सुरू केली आहे आणि ही आभार यात्रा आज नांदेड येथे येते। आपण बघू शकतोय की या ठिकाणी नांदेडमधलं नवा मुंढा मैदान आहे। या ठिकाणी आभार सभा हे एकनाथ शिंदे हे घेणार आहेत। याच ठिकाणी जर बघितलं तर हा भव्य असा मंच या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि वॉटरप्रूफ हा टेंट आहे। त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी आहेत, 25,000 लाडक्या बहिणी बसतील अशी आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर जवळपास 25,000 इतर नागरिक सुद्धा या ठिकाणी बसतील अशी आसन व्यवस्था, म्हणजे जवळपास 50,000 ते 60,000 लोक बसतील अशी आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर त्याचबरोबर एकनाथ शिंदे जे आहेत दुपारी 12:20 नांदेड विमानतळावरती त्यांचं आगमन होणार आहे। त्यानंतर ते सचखंड गुरुद्वारा येथे दर्शनासाठी जाणार आहेत आणि दर्शन झाल्याच्या नंतर या ठिकाणी आभार सभेला एकनाथ शिंदे जे आहेत ते संबोधित करणार आहेत। त्यानंतर शासकीय विश्रामगृहामध्ये सर्व कर्मचाऱ्यांशी, इतर पदाधिकाऱ्यांशी, शिवसैनिकांशी ते भेटी सुद्धा घेणार आहेत आणि त्याच दरम्यान ते सेल्फी सुद्धा सर्व कार्यकर्त्यांसोबत काढणार आहेत। तर पत्रकार परिषद सुद्धा ते घेणार आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान ते परत मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। जी कमलाकर, आपण पाहतोय की जय्यत तयारी या ठिकाणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे। वाहतुकीत काही बदल करण्यात आलेले आहे, फलकबाजी केलेली आहे का, त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच शहरामध्ये पूर्णतः जर बघितलं तर भगवमय वातावरण आपल्याला पाहायला मिळते। ठिकठिकाणी होर्डिंग्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। तर त्याचबरोबर भाजपकडनं सुद्धा मोठ्या प्रमाणात होर्डिंग्स आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये उल्लेख सुद्धा असा होता की ही दोस्ती तुटायची नाही असा उल्लेख असलेले बॅनर सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चेला नांदेडमध्ये पाहायला मिळतात। आणि वाहतुकीच्या संदर्भात जर बघितलं, जर मुख्य रस्ता जो आहे तो रस्ता उपमुख्यमंत्री महोदय जेव्हा त्या रस्त्याने मार्गस्थ होतील त्यावेळेला वाहतुकीमध्ये तुरळकसा बदल मात्र नक्कीच करण्यात आलेला आहे, ज्यामुळे की जो ताफा असणार आहे उपमुख्यमंत्र्यांचा त्याला कुठलाही अडथळा येऊ नये याची खबरदारी पोलीस प्रशासनाकडनं पूर्णतः घेतलेली आहे। सुरक्षेच्या अनुषंगाने सुद्धा पोलीस यंत्रणेने पूर्ण तयारी या ठिकाणी केलेली आहे। अनेक जर बघितलं तर आरोग्य प्रशासन सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। जी नक्कीच, धन्यवाद कमलाकर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।